महाकाय सूर्यकोटि संप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंधाच्या शेवटी मरणासन्न मनुष्यानं काय केलं पाहिजे अशा पद्धतीचा उत्कृष्ट प्रश्न राजा परीक्षितीने परमहंस महामुनी आचार्य व्यासतनय श्री शुकाचार्यांना विचारला आणि राजाच्या या प्रश्नाला समर्पक उत्तर देण्याकरता द्वितीय स्कंधामध्ये श्री शुकाचार्यांनी आसन्न मरण व्यक्तीनं काय करावं याचं समर्पक उत्तर दिलं। एक विश्वमय विराट स्वरूप परमात्म्याचं ध्यान विस्तृत अशा पद्धतीचं सांगितलं। दुसरं, हृदयस्थ पुरुषाच्या हृदयंगम मूर्तीचं ध्यान करायला सांगितलं। तिसरं, सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती या सनातन मार्गाबद्दलचं चिंतन सांगितलं। आणि चौथं, मरणोत्तर संपत्ती, संतती, शक्ती, बुद्धी, विद्या, कला, दीर्घायुष्य या सर्व गोष्टींची वासना अंतरी ठेवून ध्येयत्याग करणाऱ्यांनी इंद्र, वरुण, शिव, रुद्र, विष्णू इत्यादी वेगवेगळ्या देवतेंची उपासना करण्याची साधना सविस्तर सांगितली। आणि शेवटी आपलं विशिष्ट मत असं सांगितलं, या सर्व प्रकारच्या उपासनांमध्ये सर्वात कल्याणकारी उपासना म्हणजे भगवत भक्तांची अविरत संगती आणि भगवंताची अविचल भक्ती, निश्रेयाची प्राप्ती याच साधनाने होत असते असा सुंदर उपदेश आचार्यांनी राजा परीक्षितींना केला। एतावाने वैजताम इह निश्रसयोदयः भगवत्यचलो भावो यद भागवत संगतः। आणि हाच श्रीमद भागवताचा संदेश आहे। एतावाने वयजताम इह निःश्रेयसोदयः भगवती अचलो भावः यत भागवत संगतः। महामुनींच्या मतानुसार, शुकाचार्यांच्या मतानुसार भगवत भक्तांच्या संगतीत जे महान लाभ होतात ते अशा प्रकारचे असतात। एक, भावुक मनुष्याच्या अंतःकरणाला प्रसन्न आणि पवित्र करणाऱ्या भगवंताच्या हृदयंगम कथांचा रसानंद तिथे उचंबळून येत असतो। दोन, त्या दिव्य कथांच्या केवळ श्रवणानं संसार सागराचे कल्लोळ शांत होतात। तीन, आपल्या हृदयामध्ये नितांत निरंतर अशा पद्धतीच्या प्रसन्नतेचा अनुभव येतो
4 विषयांची आसक्ती विलुप्त होते. आणि विशेष म्हणजे 5वं कारण असं आहे कैवल्य प्राप्तीचा वेदशास्त्र संमत मार्ग म्हणून ज्याची श्रेष्ठता वर्णन केलेली आहे तो भक्तियोग अनायास सिद्ध होतो, प्राप्त होतो. म्हणून इंद्रादी देवतांच्या उपासनांनी प्राप्त होणाऱ्या राज्य आदी वैभवांची वासना सोडून सत्संगती आणि भगवत भक्ती यांचा लाभ ज्या योगी होईल त्याच उपायांचा अवलंब मुख्यने करावा. आणि मग आचार्यांच्या या सांगितल्याने, आचार्यांच्या या प्रवचनाने राजा परीक्षितीला जो प्रश्न निर्माण झाला होता, आपल्या प्रश्नाचं उत्तर राजा परीक्षितीला मिळालं. आणि मग त्याने आणखी 4 प्रश्न एकदम विचारले. पहिला प्रश्न विचारला, भगवान आचार्य मला सांगा की परमात्मा आपल्या मायेनं या विश्वाची निर्मिती कशी करतो. दुसरा प्रश्न विचारला, कोणत्या शक्तीच्या बळावर तो विश्वाचं रक्षण करतो आणि संहार करतो. तिसरा प्रश्न विचारला, स्वतःला खेळ न करून तू कशी लीला करतो. आणि चौथा प्रश्न महत्वपूर्ण असा विचारला, भगवंत तत्वतः एकाकी अद्वितीय असताना अनेक विध कर्म करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रकृतीच्या त्रिगुणांना तो एकदम धारण करतो की अनेक अवतार घेऊन क्रमशः धारण करीत असतो. असे 4 प्रश्न क्रमाक्रमाने पुढे राजा परीक्षितीने विचारले. भगवंताच्या रहस्यमय लीलाविषयक हे राजाचे प्रश्न फार गूढ स्वरूपाचे आहेत. असं आहे, मोठमोठ्या कवींना, महात्म्यांना अशा पद्धतीच्या भगवंताच्या त्या अगम्य लीलांचं यथार्थ ज्ञान नसल्यानं त्यांना सुद्धा या प्रश्नाचं समाधान करणं कठीण जातं. आणि याची जाणीव राजा परीक्षितीला आहे. श्री शुकाचार्य हे विचाराद्वारा शाब्द ब्रह्माचे व अनुभवाद्वारा परब्रह्माचे विशेषज्ञ असल्यानं आपले हे जिज्ञा परीक्षितानं आचार्य यांच्या समोर प्रगट केली. आणि मग दुसऱ्या स्कंदामध्ये या प्रश्नाच्या उत्तरानिमित्त प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी शाप्ते परे च निष्णातः अशा योग्यतेचे अद्वितीय महापुरुष श्री शुकाचार्य भगवंताचं स्तवन करू लागले. आणि म्हणून श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदात 4थ्या अध्यायात श्लोक क्रमांक 12 ते श्लोक क्रमांक 23 या एकूण श्लोकांच्या माध्यमातून आचार्यांनी मंगलाचरण साधलं. आणि या मंगलाचरणातून आचार्यांची उदात्त भगवत भक्ती अभिव्यक्त झाली. या प्रत्येक मंगलाचरणातील श्लोकात भगवंताला जे नमन केलं आहे त्या प्रत्येक श्लोकामध्ये राजा परीक्षितीच्या गहन प्रश्नांचं निर्णायक अशा पद्धतीचं उत्तरही मार्मिकपणे गोवलेलं असल्यानं पराभक्ती आणि परमोच्च तत्वज्ञान यांचा हृदयंगम संगम या नमनाच्या स्तोत्रात झालेला आहे.
त्या नमनाचा विषय जी शुकस्तुती म्हणून सांगितल्या जाते, प्रसिद्ध आहे, त्या संबंधातला विचार आज आपण करणार आहोत. नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोधलीलया गृहीत शक्ति त्रितयाय देहिनाम् अंतर्भवायानुपलक्ष्यवर्त्मने. या सर्वोत्तम पुरुषोत्तमाला, पुरुषाला आचार्य म्हणतात. मी नमस्कार करतो की ज्या पुरुषोत्तमाचा महिमा अपरंपार आहे. भूयसे शब्दाचा अर्थ अपरंपार आहे. त्या आपल्या महात्म्यामुळं किंवा महिम्यामुळं या दृश्यमान प्रपंचाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांची लीला करण्यासाठी जो सत्व, रज आणि तम या त्रिविध शक्ती स्वीकारतो, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची स्वरूप धारण करतो, तरी सुद्धा जो समस्त देहधारी प्राणीमात्रांच्या अंतर्यामी अंतरात्म्याच्या रूपाने निवास करीत असल्यानं ज्याच्या प्राप्तीचा मार्ग लक्षात येणं अशक्य आहे. अनुपलक्ष वर्त्मने, वर्त्म शब्दाचा अर्थ मार्ग. अशा त्या परमात्म्याला नमस्कार असो. हे बघा, या नमन श्लोकात जे तात्विक तथ्य श्री शुकाचार्यांनी सांगितलंय त्याचा विचार आपण जर करायला लागलो, आचार्य असं सांगतात की परमात्मा हा सर्वोत्तम परात्पर असून त्या परमात्म्याचा महिमा इतका अपार आहे की हे सारं दृश्य विश्व म्हणजे केवळ त्याची लीला आहे. केवळ त्याची लीला आहे. या ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या सगळ्या त्याच्या या सहज लीलेनं नित्य होत असतात. ही सृष्टी, स्थिती, संहाराची लीला करण्यासाठी तो आपल्या स्वायत्त प्रकृतीचं त्रिगुण स्वेच्छेनं ग्रहण करीत असतो आणि स्वतः निर्मिलेल्या चराचर प्राणीमात्रांच्या अंतरंगी जीवभावाने तो स्वतः निवास करीत असतो. तो त्रिगुणात्मक प्रकृतीहून अतीत असल्यामुळं त्या प्रकृतीच्या सत्व गुणाचा एक विकार असलेल्या बुद्धीला इतर सर्व प्राकृतिक जगताचं ज्ञान होत असेल तरी सुद्धा त्या अंतर्यामी परममहान परस्मै भूयसे पुरुषाच्या अर्थात परमेश्वराच्या उपलब्धीचा मार्ग तिला कळू शकत नाही. सर्वोत्तम परमात्मा आणि त्याच्या प्राप्तीचा मार्ग हा प्राकृत प्रकृतीजन्य बुद्धीला अगोचर आणि अगम्य आहे. हा सिद्धांत या वंदन श्लोकात प्रामुख्यानं आचार्यांनी सांगितला. आणि मग आचार्य पुढे म्हणतात त्या परमपुरुषाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. कसं? भूयो नमस्सत् पुरुजिनच्छिदे सताम असंभवाया किल सत्वमूर्तये पुंसां पुनः पारमहंस्य आश्रमे व्यवस्थितानां अनुमृग्यदाशुषे. परमात्मा हा अशा प्रकारे अगोचर आणि अगम्य आहे म्हणून जे काही निरीश्वरवादी लोक आहेत, जे त्याचं अस्तित्वच नाकारत असतात, परंतु तो योग्य नाही, याचं कारण तो अगोचर असला तरी सुद्धा त्याची कृपा सर्वत्र व्यक्त होत असते.
आणि ती अशी की या जगामध्ये जे धर्माचरणी सत्पुरुष आहेत त्यांची दुःख निवारण करून, वृजिन शब्दाचा अर्थ निवारण करणं, त्यांना अपेक्षित असलेलं अनमृग्य भक्ती स्वरूप सात्विक आनंदाचं दान तो देत असतो. दाशुषे. आणि जे अधर्माचरणी दुर्जन असाधाम आहेत त्यांचा पुनर्जन्मच होऊ नये, अनुद्भव अशी अवस्था अर्थात मुक्ती तो स्वेच्छेने त्यांना देत असतो. असं आहे. या सत आणि असत जीवाहून निराळे असं परमहंस स्थितीमध्ये नित्य असणार जे काही तत्व आहे आणि त्या तत्वामध्ये जे परमहंस या स्थितीमध्ये नित्य असणारे पारमहंस आश्रमे व्यवस्थित परमात्मनिष्ठ महात्मे ज्या प्रत्येक तत्वाचा शोध अंतर्मुख होऊन नेती भावनेनं घेत असतात त्यांनाही त्यांचं गंतव्य स्थान प्राप्त करण्यास तो सहाय्यक होत असतो. आणि म्हणून आचार्य म्हणतात अशा त्या अपार कृपावंताला मी वारंवार नमस्कार करतो. भूयो नमः. भूया शब्दाचा अर्थ पुन्हा पुन्हा. परमात्मा हा बुद्धीला अगोचर असल्यामुळं त्याचं अस्तित्वच नाकारणाऱ्या नास्तिकांच्या मताचं निराकरण या श्लोकात फार मार्मिकपणे आचार्यांनी केले. त्यानिमित्तानं जे मार्मिक सिद्धांत सांगितले गेले ते असे आहेत की या जगात धर्माचरणी संत सज्जन आणि अधर्माचरणी दुष्ट दुर्जन हे सारे त्याचेच प्रजाजन आहेत. आणि त्यामुळं या आपल्या प्रजेवर संततीवर तो प्रेममय परमात्मा त्याच्या अपेक्षेनुसार नेहमी अनुग्रह करीत असतो. संत सज्जनांना अपेक्षित असणारे परमानंदमय भक्ती त्याच्याच कृपेने लाभते. दुष्ट दुर्जनांचं पापमय अस्तित्व जगाला नकोसं होतं तेव्हा पुनश्च जन्मच न व्हावा यासाठी त्यांना तो जन्म मरण चक्रातून सोडत असतो, मुक्ती देत असतो. या दोन प्रकारच्या प्रजाजनांपेक्षा वेगळ्या प्रकारचे जे परमहंस अवस्थेला पोहोचलेले सत्पुरुष आहेत त्यांच्या सृष्टीत वास्तव्य करतात व ते जो जन्मदाता परमात्मा आपल्या अंतर्यामी वास्तव्य करतो हे जाणून अध्यात्मयोगाच्या मार्गाने त्यांच्या देशामध्ये शोध घेत असतात. त्यांनाही तोच सहाय्य करीत असतो. अर्थात असं आहे अंतरात्म्याचा साक्षात्कार परमहंसांना लाभतो तो त्यांच्या योग साधनेपेक्षा परमात्म्याच्या कृपेचे सहाय्य लाभूनच होत असतो. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या मानवावर ज्याच्या कृपेचा अविरत वर्षा होत असलेला दिसतो परमात्माच नाही. हे जगत अनेश्वर आहे असं जे म्हणतात त्यांचं मत कसं निरर्थक आहे हे या श्लोकाने उत्तम प्रकारे सूचित केलेलं आहे. या श्लोकामध्ये अखिल सत्वमूर्ती हे परमात्म्याचं विशेषण विशिष्ट हेतून वापरलं आहे आणि त्याचे तीन अर्थ होतात. पहिला अर्थ असा होतो अखिल सत्वमूर्ती म्हणजे काय? अखिल सत्वाने मूर्तयः यस्य म्हणजे सृष्टीतील सर्व सत्व म्हणजे प्राणी मात्र या त्याच्याच मूर्ती आहेत. जो ईश्वराचा अस्तित्व नाकारतो तो देखील त्याचीच मूर्ती आहे. त्यामुळे त्याचं अस्तित्व नाकारणं हे सर्वत्र सूर्याची किरणे दिसत असताना सूर्याचं अस्तित्व नाकारण्यासारखं असमंजसपणाचं लक्षण आहे. अथांग जल आणि असंख्य लाटा प्रत्यक्ष दिसताना समुद्र नावाचं तत्वच अस्तित्वात नाही या म्हणण्यासारखं त्या निरीश्वरवाद्यांचं म्हणणं हे उन्मत्त जल्पित आहे हे अखिल सत्वमूर्ती या शब्दावरून कळतं. दुसरा अर्थ असा होतो की
अखिल सत्वमय देवता या त्याच्या मूर्ती आहेत. परमात्मा सत्वगुणमय देवतांची रूप धारण करून आपल्या सत असत आणि परमहंस स्वरूप प्रजांना अभिष्ट फळ देत असतो, म्हणून अखिल सत्व मूर्तये. आणि या व्यतिरिक्त तिसरा अर्थ, ज्याची सगुण भक्ती, त्याची सगुण मूर्ती संपूर्णतया सत्वमयी आहे, अखिल सत्वा मूर्ती यस्य, असाही तिसरा अर्थ या एका विशेषणातून निष्पन्न होतो. या तीन अर्थाद्वारे परमात्म्याच्या सगुण स्वरूपाची संपूर्ण अभिव्यक्ती होते. समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण असणारा परमात्मा हा आपल्या त्रिगुणातीत ब्रह्मस्वरूपात नित्य रममाण असतो. त्यामुळं भक्तिहीन नास्तिकांना त्याची लेश मात्र कल्पना येत नसते. तरी सुद्धा सात्विक भक्तावर त्याच्या कृपेचा अविरत वर्षाव होत असतो. हा भाव व्यक्त करण्यासाठी श्री शुकाचार्य महाराज पुढील श्लोकात नमस्कार करतात. नमो नमस्ते तृषभाय सात्वतां विदूर काष्ठाय मुक्तयोगिनां निरस्तसाम्यातिशयेन राधसा स्वधामनि ब्रह्मणि रंसते नमः. निरस्तसाम्यातिशयेन राधसा स्वधामनि ब्रह्मणि रंसते नमः. वृषभाय सात्वतां, याचा अर्थ श्रेष्ठ परमात्मा हा सात्वत आहे, म्हणजे सत्वगुण संपन्न अशा भक्तांचं प्रतिपादन करणारा वृषभ म्हणजे श्रेष्ठ आहे. पण जे कुयोगी अर्थात भक्ती योगा व्यतिरिक्त इतर हठयोगादिकांचा अवलंब करतात, ते त्यांच्या प्राप्तीच्या मार्गापासून वंचित राहतात. विदूर काष्ठाय या मूळ विशेषणाचा अर्थ विदुरा काष्ठा यस्य सहा असा आहे. परमेश्वराची काष्ठा म्हणजे दिशा भक्तिहीन योग साधकापासून फार दूर असते, आणि म्हणून ते साधक नको त्या दिशेनं भलत्याच दिशेनं जात असतात. भक्त आणि अभक्त यांच्या बाबतीत अशा प्रकारचं वैषम्य परमात्म्याच्या ठाई आपाततः भासत असतं. याचं कारण त्या वैषम्य मागील त्याचा हेतू सामान्य लोकांना आकळत नाही. त्याचं ऐश्वर्य हे अगम्य अनाकलनीय आहे. याचं कारण एखाद्या दुर्बोध तत्वाचं आकलन होण्यासाठी त्याच्या समान किंवा त्याहून श्रेष्ठ अशा एखाद्या उपमानाची आवश्यकता असते, आणि त्याचा संभव हा परमेश्वराच्या बाबतीत नाहीये. आणि हे सूचित करण्यासाठी म्हणून निरस्त साम्यातिशयेन हे विशेषण त्याच्या ऐश्वर्याला दिलं आहे. अशा अनुपम ऐश्वर्याने जो परमात्मा आपल्या ब्रह्ममय निजधामात स्वधामने ब्रह्मणी रममाण रंसते असतो, अशा त्या परमात्म्याला माझा वारंवार मुहू म्हणजे नमस्कार असो. मुहू शब्दाचा अर्थ पुन्हा पुन्हा. एवं गुण विशिष्ट परमात्म्याच्या प्राप्तीचा भक्ती हाच एक मात्र मार्ग आहे, इतर कोणताही नाही. हा आपला निरपवाद अभिप्राय व्यक्त करण्यासाठी श्री शुकाचार्य म्हणतात, यत् कीर्तनं यत् स्मरणं यदीक्षणं यद्वन्दनं यच्छ्रवणं यदर्हणं लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो